आज तुमच्या शेतात पाणी, काय नुकसान झालं साहेब? सध्या निसर्ग आमच्या शेतकऱ्यावर कोपला आहे साहेब. लागोपाठ 3 दिवस झालं आज पाऊस आहे. आज शेतात बघा गुडघ्या इतकं पाणी आहे साहेब. शेतकऱ्याचं हातातोंडाशी आलेला घास ह्या पावसानं हिरावून नेला आहे साहेब. आज शेतकरी पूर्णतः उघडा पडला आहे रस्त्यावर. आज 1 एकर सोयाबीन पेरायला शेतकऱ्याला 20,000 रुपये खर्च लागतो साहेब. येणारी उत्पन्न होतं 50-60 हजार रुपये शेतकऱ्याच्या पदरात पडले असते, पण तो निसर्गानं आमचा हातातोंडाशी आलेला घास हाच हिरावून नेलेला आहे साहेब. आज शेतकरी पूर्णतः उघडा आहे रस्त्यावर. आज शेतात गुडघ्या इतकं पाणी झाले साहेब. हे सोयाबीनचं झाड आहे साहेब, एकही शेंग चांगली नाही ना, ह्याला पाला चांगला नाही साहेब. मला सांगा शेतकऱ्यानं करायचं काय? आज इतका त्याचा चांगलं हातातोंडाशी त्यानं पोटच्या लेकराप्रमाणे जपलेलं पीक हे लागोपाठ 3 दिवस पडलेल्या पावसानं साहेब वाया धुवून गेलं आहे. तुम्ही काही तक्रारी वगैरे केल्या? आम्ही वारंवार प्रशासनाला गाव लेवलच्या प्रशासनाला जाऊन दखल घ्या, आमची दखल घ्या शेतकऱ्याची, कारण शेतकरी साहेब जगला पाहिजे म्हणून आम्ही वारंवार प्रशासनाकडे गेलो, दखल घ्या. गाव लेवलच्या प्रशासनाकडे गेलो, जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो. आमचे कुठेही पंचनामे आज अद्यापपर्यंत एकही प्रशासनाचा अधिकारी किंवा कर्मचारी हा आमच्या शेतकऱ्याच्या बांधावर आलेला नाही साहेब. झोपलेल्या प्रशासनाला माझी विनंती आहे साहेब की आता तरी शेतकऱ्याच्या बांधावर या आणि हे बघा शेतकऱ्याचे काय हाल आहे ते, आणि शेतकऱ्याचे हाल शेतकरी वाचवा साहेब. हे बघा एकही शेंग नाही ह्या झाडाला, एक उत्पन्न काहीच निघणार नाही साहेब. कर्ज कशानं फेडायचं? आज शेतकरी पूर्णतः कर्जबाजारी आहे साहेब. असंच जर चाललं तर शेतकरी कसा जगल साहेब? त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला, कारण तो कर्ज हा आलेल्या उत्पन्नावरच फेडत असतो आणि उत्पन्नातून आज साधा उत्पन्न खर्च निघत नाही आमचा साहेब. आता यात काय आहे तुम्हीच बघा साहेब, एकही शेंग नाही ह्या झाडाला. मागणी काय तुमच्या? आमची मागणी तात्काळ शेतकऱ्याचे कुठल्याही पंचनामे न करता त्या शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्यात यावी. शेतकऱ्याचं जे कर्ज आहे ते सरसंगट शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यात यावं. शेतकऱ्याचा 7/12 हा कोरा झाला पाहिजे. आणि शेतकऱ्याला आत्ता सध्या तर शेतकऱ्याला इतकी गरज आहे की शेतकऱ्याला तात्काळ कुठल्याही ह्याची वाट न बघता शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्यात यावी, कारण हा शेतकरी जगला तर संपूर्ण देश जगला आहे साहेब. काय नुकसान झालं तुमचं? काय नुकसान झालंय? 5-6 एकर सोयाबीन आहे सर. काय राहिले माझ्या सोयाबीनीमध्ये? आम्ही आता वर्षभर कसा खर्च भागवायचा घरचा, आणि 6 एकर सोयाबीन 50 हजार रुपये एकरी खर्च होऊन काय राहिले शिल्लक? कर्ज बाजारून बसलंय सगळं. आता कशानं फेडावं ही अडचण सगळी झाली. काय मागणी आता तुमची? काय नाही, अनुदान लवकर आम्हाला काय तुमच्या ज्यांना मदत होईल तेवढी विनंती करून लवकर मदत द्या आम्हाला आपलं, आणि शेतकऱ्याचा 7/12 एवढा कोरा करून द्या. आता काय करावं, ह्याच्यापेक्षा काय इलाज आहे?